राईटला घ्या मग मालिकडे घ्या. मारा राईटला, मारा राईटला. करा सरळ, करा सरळ.
मारू. ए नको ना, ते कुठं मारतो. खाली बसा. आपल्या सगळ्यांचं आरोग्य स्थान आरोग्य जनांसाठी शिबिर होतात. तिथं आपल्या सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांचं आदरणीय स्थान जनांसाठी सर्वांचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीनं होतो आणि साधारण मनोज जनांसाठी सर्वांना विनंती आपण स्टेजवर यावं. छत्रपती शिवाजी महाराजांची अभिवादन आणि पूजन करतो आणि गर्दी करू नका. अलीकडे महिला आहेत, लहान मुलं आहेत, प्लीज प्लीज पलीकडे सरका पुरुष जेंट्स तरुण सहकारी पलीकडे सरका. कार्यकर्ते काढून सोडवा. सांगितलंय महिला इकडे आली का स्वतः जगांमध्ये संसद महिला पुढे आपल्या महिला आपल्या महिलांना सुरक्षित आपण संरक्षण देण्यासाठी रस्त्याच्या गाडीच्या समोरचे बाजूला गाडीच्या समोरचे बाजूला गाडीच्या समोरचे बाजूला
रस्ता द्या. कृपया रस्ता द्या. खाली उभा राहा ना मोडन रे ए दादा बसूनच बोलत नाही तर तुम्ही इकडे ती काची ती नाही आहे का महिला मंडळ आहे थोडं मागे सरकार थोडं मागे सरकार
हॅलो पुढच्या काची पाय दिला ना ती राहायची राहायची म्हणलं थोडं समोर महिलांना का मुलीला काय करू नका गाडी पुढे महिलांना इकडे नका येऊ इकडे नका त्या बाजूला व्हा त्या बाजूला व्हा चला सगळे स्टेजवरचे खाली व्हा स्टेजवरचे खाली उभे खाली आपण सगळे स्टेजवरचे खाली उतरा फक्त मुली स्टेजवर राहतील सगळे खाली उतरा सगळे खाली उतरा वर सगळे खाली सगळे खाली वर पडतात सगळे खाली वा फक्त मुली स्टेजवर राहतील स्टेज रिकाम करा स्टेज रिकाम करा स्टेज रिकाम करा आणि स्टेजवर कोणी चप्पल घालून येऊ नका स्टेज खाली करा स्टेज खाली पाटील आपल्याला सर्वांना भेटणार आहे आपल्या यांची संस्कार आपल्या धक्काबुक्की करू नका स्टेजवरच्या बाजूला स्टेजवरच्या खाली व्हा सगळे स्टेजवरच्या खाली व्हा आपल्या सर्वांना विनंती आहे आपण हे शांततेत पार पाडायचं या चर्चेला कुठल्या कायद्यात लागलं नाही पाहिजे आपल्या छोट्या छोट्या मुलं तिथं खाली स्टेजवरच्या खाली व्हा बाकीच्या खाली व्हा बाकीच्या खाली व्हा जागा खाली करा कडक करा सर्वांना माहिती करा एक संघर्ष योगदान आहे आपल्यासाठी जगामध्ये शिवाजी महाराजांनी दाखवलं आणि महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं आणि आपल्या हक्कासाठी लढाई कसं आहे संघर्ष योद्ध्यांनी शिकवलं स्टेजवरची गर्दी कमी करा शांतता राखा 2 मिनिटं पाटील शांत बसतील तुम्ही 2 मिनिटं शांतता अहो तुम्ही ऐका आपण मराठा आपल्या भाग इथं स्टेजवर आपल्या भाग छत्रपती शिवाजी महाराज खाली घ्या स्टेजवरचे सगळे खाली स्टेजवरचे खाली बाबा शांतता शांतता स्टेजवरच्या खाली कुठल्या जाऊ
सुंदर मेघश्याम आरतीय वाळू पाहू सुंदर मेघश्याम कनकाचे हात करी धनुष्य बाण मारुतीया पुढे उभा हात जोडून राम श्री राम जय जय राम श्री आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्ष आहार निद्रा नाही तयाची राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामाने मागण्याची अखंडित सेवा गड रामचंद्राची राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती वाळू पाहू सुंदर मेघश्याम कर्पूर गौरम कर्णाकारम संसारवारम भुजेंद्रारम सदासन्नं प्रियारविंदे ब्रह्माणि सहितं नमामि गालिल्लडाङ्गनवन्देन कर्णाडोळ्यान पाहिन रूपभुजे प्रेमे अलङ्कनानन्दे पूजन बालवाळे मने नामा तमे माता पिता तमेव तमे बन्धु सखा तमेव तमे विद्याद्रवं तमेव तमेव सर्वं मम देवदेवं स्वयं वाचा महेश्वरः भगवत्नामा प्रभुसभावा सकल समरसमय नारायण समर्पयामि अजरं शेषं राम नारायणं कृष्णामजरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रभजे हरे राम राम रे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम रे हरे कृष्ण कृष्ण हरे सियावर रामचंद्र की जय पवन पुत्र हनुमान की जय पाटील सोडून बाकीच्या सर्वांनी विनंती आहे का खाली वाचून घ्या पाटलांना 2 शब्द मार्गदर्शन करायचं पब्लिकचा आक्रोश आहे खाली वाचा बाकीचे बाकीचं खरं गणपती मागं काय तर स्टेजवर खाली उतरायला लागेल आता अपमान झाल्यावर सहन करावं लागेल पत्रकार बांधवांना विनंती खाली उतरा त्या बाजूला पत्रकार बांधव पत्रकार बांधवांना विनंती बाईट नंतर घ्या प्लीज औक्षण होऊ द्या मग पत्रकारांना पाहिजे बाबा शांत बसा आधीच
हा बोला ना शिरूरला आहे कोण आपल्या शिरूर नगरीतील आणि परिसरातील बनलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा देशोरा. माईबापा हो, आता मराठा आरक्षणाची लढाई शेवटच्या टप्प्यात शिवाना पार आपल्या लेकरांनी या आरक्षणासाठी त्रास आणि वेदना सहन केला. आता एक काम करू आपण जे काय खाली बसत कामाला दिसत नाही यांना उभारायची सवय दिसते. त्यामुळे आपल्याला गरज आरक्षणाची आपण नाही दिसलं तरी ऐकू फक्त ऐकू आता त्याला नाही आहे कारण यांची फोड मोडणार नाही त्यांना उभारायची सवय लागली किंवा त्यांना त्रास असेल काहीतरी त्यामुळे पण कसंही होत असतं काही त्यांना त्रासामुळे बसतं डॉक्टरचं माझं सांगायचं मराठी सध्या असे झाले त्यांना जर एकदा म्हणलं ना खाली बसायला खाली बसतो तर उभा राहणार इतकी टाकते ना मला त्यासाठी एक घेता खाली न बसणार एवढं तर नाही आले बोल गडबड बंद करता का मी कशामुळे थांबलो तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रचंड संख्येने दिसलात म्हणून नसता कुठेच सभा नाहीत आपल्या फक्त आपण रस्त्याने मुंबईकडे चाललो आणि एवढं विराट संख्येनं तुम्ही जमलात मलाही पुढे जावं नाही वाटलं म्हणून जास्त ठेवलं. मायबापा मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आपल्याला ही लढाई जिंकायची. आपण ही लढाई जिंकण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघाले. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पोरं सध्या मुंबईकडे निघाले. तुमच्याकडे जास्तीच्या काही मागण्या नाही आहे तुम्ही बस स्वतः त्यांनी जाऊ आता दुसरा पर्याय नाही तुम्ही आरडावर करणार आतापर्यंत कुठपर्यंत काय करणार नाही. आता दोन शिवायच्या एकच पर्याय मी तरी जातो नाही तर तुम्ही तरी खाली जा. आता जर बोललं नक्की 5 वाजता जाईल का बरं आनंदाला यांना एवढं बाहेर काढू कारण बाकीचे सुद्धा माणसं भाषेत काम करत राहिलं
आता जागा द्या ना, एक मावळे ते तुम्हाला जागा द्यायला तयार करा. एका माणसाला जागा द्या. त्याला मागं पुढं ते कसं करायला पाहिजे? त्याला जागा कशी बघतो बघा तुम्ही. अरे मला भाषण होतं कार्यक्रम होईल त्याला खाली टेकून द्या. मग सगळं भाषण जवळ देऊन देईन त्याच्यामध्ये त्याला खाली होतं. आता बसता का शांत थोडं 5 मिनिटं नक्की बंद. आता तुमचं बोलणं आता खाली बसा म्हणा का उभा राहा म्हणा. मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे. थोड्यात घेतलंय आरक्षणाचा विषय. सरकारनं मला खूप भेटलं ना माझं शांत बसा ना, शांत बसा ना. तुम्हाला खरं सांगा आरक्षण आहे तुम्हाला आहे का नाही? म्हणूनच आपला फायदा उचलला. कधी इथं जातीवर किती त्रास व्हायला लागला जरा वेळ नाही त्याची शिका कधीतरी. तुमच्या राजकारणापायी तुमच्या आवडण्यापायी इथं पोरांचं उभं आयुष्यात वाटवलं झालं. तुम्हाला 2 दिवस येता आणि गोंधळ करून जाता. आता गोंधळाचे दिवस नाही राहिले. आता पोरं जर प्रगती करण्यात तर आपल्याला शहाणपणाचे घोडे घेऊन स्वतःच्या लेकरासाठी लढायचं शिकावं लागणार. मी कमराला पत्ता बांधून तुमच्या घरी जमा दिवशी शहाणपण सांगायला नाही आलो. एका महिन्यात 26 दिवस पैसे केलं. माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही. पण या जातीसाठी मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत. या जातीतले लेकरं मोठे व्हावेत माझं कुटुंब सुद्धा मी बाजूला सारलं. आजकालच्या दुनियेत अगोदर कुटुंब आणि नंतर जनता असं बोललं जातं. लोकांचा नंतर बघू, अगोदर माझं कुटुंब. मी तसं नाही करत. मी माझं कुटुंब बाजूला सारलं. मी आज समाजाला माझा परिवार मानलाय आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासाठी लढायचं पण उचललाय. मी माझं उभं आयुष्य त्या समाजासाठी अर्पण केलं. मला काय वेदना होत्या हे फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती. बोलायला खूप सोपं असतं, करताना किती त्रास आणि किती वेदना आहेत. मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता आराम करायचा, तुम्ही नाही फिरायचं. मी रातपाठ एक करतो, रातपाठ. हे भाषणात बोलायला सोपं असतं पण प्रत्यक्ष कृती करता वेळेस शरीराला काय वेदना होत्या त्यालाच माहिती. रातपाठ कोणी करत असता माहिती आहे तुम्हाला? राजकारणी. तो दारात येईल आपलं कवडबाजी माझ्याकडे बघ म्हणून काय बघतो. आमच्या पोरांचा पुरवठा तुझ्याकडे कवड बघतो. मी रातपाठ एक करून मला समाज जागा करतो. स्वतःच्या पोरासाठी जागे व्हा. 70 वर्षात जेवढे पक्ष झाले त्यातले नेते झाले त्यांना सगळ्यांना सुधारायचं काम माझ्या बापदादा मराठ्यांनी केलं. इकडे कोपऱ्यातून अजिबात आवाज नाही आला पाहिजे. आता 70-75 वर्षात जे पक्ष झाले त्या पक्षातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्याला मोठं करायचं काम आपल्या बापदादाने केलं. तो आपल्या जवळ काय आपल्या कधी जरी कामाला येईल म्हणून त्याला मोठं केलं. आज आपल्या लेकराला गरज लागली आरक्षणासाठी मागणी करायची. ती अधिवेशनात एकही आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने नाही बोलला. बोलला तो 50% वर घ्या खाली घ्या त्याच्या सोयीनुसारच बोलला. त्याला कोणी बोलायचं सांगितलं? आमची जी मागणी ते बोलायचं सोडून तुम्ही दुसरी मागणी केली कशी? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी आहे. या भारत देशात आतापर्यंत कोणाच्याही शासकीय नोंदी सापडल्या नाही. त्या सरकारी नोंदी मराठ्यांच्या सापडल्या. भारत देशात ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्याची एकाचीही शासकीय नोंद सापडली नाही. तरीही त्यांना 1967 ला आरक्षण दिलं आणि मंडल कमिशननं सुद्धा 90 ला दिलं. मंडल कमिशनला 3 कामं सांगितली. जी जात
आरक्षणात घालायचं तिला मागास सिद्ध करा. ज्या जाती आरक्षणात घालायच्या त्या ओबीसी जातींची यादी तयार करा आणि ओबीसीची जनगणना करा. यातलं एकही काम मंडळ कमिशननं केलं नाही, तरी युती सिंग सरकारनं तो अहवाल स्वीकारला आणि ओबीसींना आरक्षण दिलं 14%. 90ला ते आरक्षण 30% झालं. माहित आहे तुम्हाला? झोपा नुसते झोपा तुम्ही आणि पोराला जाऊ देऊ शकतो. याच्यात श्रीमंत मराठा असो म्हणजे गरीब मराठा असो, पैसा सारखाच खर्च करावा लागतो आणि प्रत्येक मैबापाचं स्वप्न असतं माझं लेकरू अधिकारी झाला पाहिजे. ते कधी करायचं? कोणाच्या जीवावर करायचं? आपल्या डोळ्यात आपलं 16% आरक्षण गेलं तरी मराठ्यांनी त्याच्यावर पाणी दिले. पण आता आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या. 54 लाख नोंदी सापडल्यात. याचा अर्थ मराठा आरक्षण 70 वर्षापूर्वीच होता. स्वातंत्र्याच्या अगोदर कोण आढळलं? आढळून आता 54 लाख नोंदी सापडल्या. आपलं सरकारकडे साधं म्हणणार 54 लाख नोंदी सापडल्या तर 54 लाख मराठ्यांना ओबीसी आरक्षणातलं प्रमाणपत्र द्या. काय चुकीची मागणी? आणि त्याच्या परिवाराला सुद्धा द्या. कायदा सांगतो ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या परिवाराला त्याच नोंदीच्या आधारावरती आरक्षणाचा लाभ द्यायचा. बीड जिल्ह्यात एक गाव आहे, त्या गावात एक नोंद सापडली. फक्त एका नोंदीवर 250 लोकांना प्रमाणपत्र मिळाले. एका नोंदीवर. आणि त्याच्या गावाची लोकसंख्या 250. तेवढेच लोक आहेत. पूर्ण गावच घेतलं गेलं एकाच नोंदीवर. मग 54 लाख नोंदी मिळाल्या. एका नोंदीवर 4 लोकांना फायदा होतो. मग भाषा कळत नाही तुम्हाला? मी काय सांगतो? कारण बऱ्याच जणांना कळतच नाही. मी काय आहोत आणि त्यांना तर कळतच नाही. त्यांना जर नाही कळायला ना त्या अधिकाऱ्याला मग विचारते त्याचा अर्थ काय होतो. त्याला नाही कळलं ते मला फोन लावतो. त्याचा अर्थ काय होतो? मला नाही जोड तिकडे करण्याचा ठेका नाही घेतला. बारा तुम्हाला कळलं. 54 लाख नोंदी सापडल्या. परिवाराला 5-5 जरी दिल्या. आजच 2.5 कोटी महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात त्याला आज. त्याच्यात आपण आणखीन एक शब्द वापरला, गणगोतातील सगळे सोय. हा पण शब्द घ्यायचा. ज्याच्या नोंदी नाही मिळाल्या त्याला त्याच नोंदीच्या आधारावरती द्यायचं त्याचा सोयराम. उदाहरणार्थ आता एखादी नोंद शिरूरची सापडली आणि त्याच्या सोयरीची सापडली त्याच्या एकट्याच्या नोंदीवर त्याचा इतका पसारा पांगलेला एकट्याचा. ती एकट्याची नोंद सोयऱ्यात जर जायची म्हणलं ना, कोकणापासून असा येडा झाला सुरू करेल ती मुंबईतून पश्चिम महाराष्ट्रात दिवळी, तिथून पुन्हा विदर्भात खानदेशात पुन्हा मराठवाड्यात. म्हणजे तो एकटाच सगळा महाराष्ट्र दिसतो. बरोबर सांगत. म्हणून सगळे सोयरे गणगोतातला सगळा सोयरा शब्द घ्यायला. त्यांनी असं उलट केलं. त्यांना वाटलं मी येड ऐकत मी बारीक नाही दिसत आपल्याला दिसतो. त्यांना वाटलं मी येड पडत. त्यांनी अगोदर आदेश काढायचा वोट हुकूम काढायचं ठरवलं. गणगोताचा म्हणजे सगळ्या सोयऱ्या शब्द आले माझ्याकडे असे कानाचा माहिती की त्यांना ही माणसे आहे मला बसायच्या माया येऊन बसलो इतकं लवकर. म्हणजे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या घेतली. आता तुमचं काम झालं. म्हणलं तुम्हाला उलट पण सांगितलं. आम्ही काय सांगितलं आधी 54 लाख नोंदी मिळाले त्याचे प्रमाणपत्र द्यायचे. जर आता त्याचे प्रमाणपत्र दिलं तर सोयऱ्याचा फायदा होईल का नाही? आधी सोयऱ्याचा दिल्यावर त्यांनी का कागद घेऊन हिंडायचं वावरा दिसतं. त्याला ज्याच्याकडून घ्यायचं ज्या सोयऱ्याकडून घ्यायचं त्याच्या नोंदीचं त्याला प्रमाणपत्र नाही दिलं म्हणजे यांनी असं उलट केलं. एखादा शेतकरी असतो माझ्यासारखा, तुमच्यासारखा नाही म्हणून पण माझ्यासारखा. समजा एखादा शेतकरी ठरवतो मला शेती बागायती करायची. मग आधी विहीर खांदारांचा मोटर आणला
ये रे काम लागेल ना पाणी लागलं मोटर आण ना ये ना आधीच मोटर आणून सुद्धा त्या काळात टाकीतो मातीत टाकीतो ती मोटर पुढे टाकीतो. अगोदर 54 लाख नोंदी द्या, त्याचे प्रमाणपत्र वितरित करा आणि त्याच्या परिवाराला द्या. 2.5 कोटी मराठी जर आरक्षणात गेले तर सगळे सोयरे राहिलेले सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळते. आणि मी मराठ्यांना शब्द दिलेला शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी हटणार नाही. जेव्हा मी मराठ्यांना माझ्या मायबापाला शब्द दिला आणि मी या समाजाला मायबाप मानले. मायबापाशी गद्दारी करणारे पहिलाच माझी नाही. आणि सरकारचा नेमका तोच प्रॉब्लेम आहे. मी सरकारला मॅनेजर होत नाही आणि फुटत कारण मला काय पैसे लागत नाही. पैशाचा मला कवाच जमला स्वतःचा मला जमत नाही. मग ते म्हणजे आरक्षणात द्यावं लागेल कारण आपल्याला पैशाचं आपलं जमत नाही कवा. तर कवा फोन लावला की आपल्याला कर्ज येतात. आपल्याला दुसरा फोनच येत नाही, कर्जातच येते. कवा येतो तेवढं मला आल्यावर देऊ त्याला म्हणजे येतच नाही द्यायचं कारण मी कमीतच नाही काही. जन्माल्यापासून समाजासाठी जीवन अर्पण केलंय आणि मरेपर्यंत समाजासाठी. सरकारने तुमच्या ताकदीच्या जोरावर खरं सांगतो मी तुम्हाला माझ्याकडे आदत केली. माझ्याकडे मंत्रीच येत नाही का आले तरी दरबारी बदलून येते. तुम्ही टी व्हीला बघा ना, तुम्ही तिकडे टी व्ही आहेत का बघ आता म्हणा ना आता लागायचं काम नाही काय भाऊ. असे मराठी एक झाले तशी एक झाले तरी बऱ्याच जणांची पातळ झाली. त्यात मी असा नमुना लागलो यांना माझ्याकडे बारीक नाही बदलून आणि कसा खत घोड्याला येतो. कारण मी माझ्या समाजाची प्रामाणिक आहे. मी आंदोलन होण्यासाठी किंवा नेतृत्व करण्यासाठी नाही वाटत. समाज मेंटेन करण्यासाठी आंदोलन नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन उभा राहिलेले. तुमच्यासाठी मित्रत्व करण्यासाठी नाही. माझ्याकडे दरवेळेस बदलून येते. दुसरं आला की म्हणून तुमचं काय ठरलं होतं मला माहिती म्हणून बदलून काय झालं 4 वेळेस आले 4 वेळेस बदलूनच आले आणि आपले पोटे व्यक्त करायचे महाराज ते सांभाळण्यामध्ये लय कसं मी 17 तारखेला बैठक घेतली महाराष्ट्राची. मी म्हणलं भाऊ एक पाहिजे सांगा विरोधी आंदोलन करून देऊ. नाही कसं नाही मुंबई चढून काय करू मग आता बरं मग गप्प बसवून आता 20 तारीख ठरली का नाही गप्प नाही बसली. त्या सोशल मीडियावर कुणी टाकलं आणि कुणी नाही काय नाही सगळं महाराष्ट्रात व्हायला झालं. कोण मुंबईला मग सगळी घेऊन गेलं कोण नाही काय मिळत लागला सरकार घालून द्यायला तिला मला फोन करायला मुसळ घेऊन टाकलं करायचं बरं गप्प त्या मुसळीवर उलट तोड करून बसले फोटो टाकले आणि एका मुसळीवर 4 बसले फोटो. ते म्हणजे रोहित मुसळीवर किती लोक बसतात ते बी मला माहित नाही. त्यांना आम्ही किती संख्येने येतोय जेव्हा धाका नाही आपण त्यांना काही मागितलेलं नाही. आपण म्हणलं त्याला आरक्षण घेऊन आणि आमचं सगळं खायचं पैसे घेऊन त्याची एकच व्यवस्था. मला याच्या प्रतिनिधीला फोन आला आता सांगतो काय का टाइम तुम्हाला मला काय नाही मला मी काय नाही. आता मी रसपाटी करतोय मला कवा खाल्लं तरी पचवतो. मी 5 वाजता खाल्लं तरी पचवतो. माझ्या गाडीत त्याला टेन्शन आहे. ते म्हणजे ज्याला कवा पचत खाल्लं का आपलं 10 वाजलं की टोपलं कापडा सुरू करते ते भाकरी ते रेटून खाते आधी. काय सांगत होतो हा तुमच्या पक्का द्या तुम्ही आरक्षण झालं सोडत नाही. मला एका प्रतिनिधीचा फोन आला. मला म्हणतो तुम्ही डोंगरात मुक्काम करून टाका. आता ती वारी जाते ना आपली वारीचा मुक्काम गावात असतो. आता ते थोडे लोक असतील. आता आपल्या सगळं
2-2 कोटी लोक आहेत आणि यांचा ते म्हणजे गावात करून टाकला आणि गावात जर मुक्काम टाकलं आणि हे जर पाठ भिकाडाच्याकडे बसले गावात गेलं करायला 10 मिनिटं गावाला सुचून काढलं म्हणलं मग डोंगरात कमून मुक्काम टाकले थोडं जर बघायचं असलं आणि पुढे गेलं तुम्हाला अयो ते म्हणजे यासाठी मुक्काम निघाला डोंगरात म्हणलं हा तर आपले सगळे दुःख मुक्काम डोंगरात आहे तुम्ही मोजून बघा मागचे आणि म्हणले मुंबईत आल्यावर म्हणलं तिथं जागा मिळेल तिथे त्याच्यात तिच्या भेपोटे असे खराब आहेत ना हे मराठीची तिथे सोशल मीडियाला लिहून टाकी ते मंत्र्याचा बंगला बघायचा मंत्र्याचं घर बघायचं मंत्री कोणत्या गाजवचं ते बघायचं अरे बाबा त्या कचाट्यात जर त्याला गादी सापडली ना त्याचा कार्यक्रमच झाला म्हणून सांगायला काही पोराने ते इमानात बघायचं म्हणजे आता पंचावर बसवतो आता वर जाऊन कुणाला माहिती साजरते मला तर असा धाक पाडलाय मी उपसरला बसलो दिवसात माझ्याजवळ बसून राहते काढून रात्री सगळे मुंबई घेऊन येते काढून ते हिरोचे बंगलेच बघायचं म्हणजे मी सरकारला सांगितलं होतं विनोद नाही ही चिडी आहे मराठीची आमच्या पोरांचं 70-80 वर्ष वाटलं झाले ही चिडी आहे मराठीच्या मराठ्यांनी सध्या राजकारण सोडून येत ताकते ना मराठा आरक्षण जिंकण्यासाठी मैदानात उतरले ही मराठ्यांची चीड हक्काचं असून देत नाहीत तर तुम्ही हक्काचं नसतं तर 200 वर्ष आणखी दिलं नसतं मायबापावर तुमच्या ताकदीवर आरक्षण आता मिळाल्याचं नाही फक्त काळजी करू नका एकजूट मात्र फुटू देऊ नका राजकारण तुम्ही काय बसला तर अगदी घातले नमुने वाढले बघा एवढ्या मोठ्या सभेत ते मोटरसायकल तिघजण उभं राहिले मला असं धाक पाडा मी मुंबईत जायच्या आधी मुंबई फुल होती का मला इकडंच राहावं लागत चालायला एकतर रवायचा शेजार आपण घ्या चाळे करतात म्हणते येतात लोडमध्ये मी म्हणलं तिथं जाऊ तरी गप बसा गप नाही बसत एक जणांनी तर असा शोध लावला मी म्हणलं 20 तारखेच्या आत सगळ्यांनी आपण आपल्या कामावर पण घ्या आपल्याला मुंबईला जायचं एक जणांनी गावाला असं पाणी दिलं त्यांनी सोशल मीडियावरच व्हिडिओ टाकला त्याचा वावरच शेव सगळं इतकं पाणी दिलं त्यांनी तो मला माघारी तर वापसाच नाही झाला पाहिजे आपल्याला पोर यांच्या नादी लागू नका मी सरकारला सांगितलं होतं एकदा जर मराठाने एखाद्याला गिअर मध्ये घेतलं ना त्याला आयुष्यभर मराठी गुलाल लागून घेत नाही इतके खुनशी आहेत मराठी सुद्धा कारण आमच्या लेकरांचं जर तुम्ही वाटोळं करायला निघालात तर तुमचं वाटोळं करायला सुद्धा मराठी मागं पुढं बघणार नाहीत म्हणजे नाही आपण 70 वर्षात जे आमदार आणि मंत्री आणि जे पक्षाचे नेते मोठे केले त्यातला एकही काम आले आहे ते इतका मोठा झाला की त्याचे पूर्ण परदेशात शिकायला गेले इतका श्रीमंत झाला ते त्याच्याकडे गाड्या घोड्या घर बंगले सगळं आलं आपण शेत्या करू बेजार घालून नोकऱ्या करू बेजार घालून नोकऱ्या करणारे पोरं शिकित येत आपल्या पोरांना नोकरी लागा म्हणून आरक्षणामुळे त्याला मिळाला सगळे सारखेच एकाच रेंजमध्ये आलो आपण मग त्याला ते साहेब ज्याला मोठं केलं तुम्ही तिकडे असं नाही करा मी सगळ्या महाराष्ट्रातल्या म्हणतो तुम्ही तिकडे असला तर मी बेत बी नाही करा मग असं तुम्ही मी माझ्या मराठ्याच्या जातीच्या बाजूने मला जातीपेक्षा कोणाला काही समजत नाही मला गरज नाही माझा एक माझ्यासाठी माझी जातच मला देव कारण मी या समाजाला मायबाप मानला या समाजासाठी मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारले 4.5 महिने झाले मी आणखी उंबऱ्याला सुद्धा शिवलं आणि आरक्षण मिळेपर्यंत शिवणार सुद्धा कारण मी तितका निष्ठूर सुद्धा आहे कट्टर सुद्धा एकदा जर शब्द फाटला तर माझ्यासारखं सुद्धा या राज्यातले जेवढे साहेब मोठे केले ते साहेब आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचे पोरं परदेशात शिकायला गेले माघारी आल्यावर आपण त्याला भैया म्हणायला लागलो त्या साहेबाची पोरा आणि ते आपल्या पोराला नाण्या चुक्या म्हणजे खरं आहे की नाही आणि आपण त्याला भैया म्हणतो मावशी हो तुम्हाला काम सांगू तेवढं करा तुम्ही मी हा इकडं पक्का तुम्ही काळजीच करू नका आणि हे तुमच्या पुढं नाही मला चांगलं माहिती तुमची यांचा खटका तुमच्या जवळ आणि हे मी त्रास जवळ मी आहे तुमचा भाऊ तुमच्या बाजूने मी त्यांना सुधारून द्यायला आत्ता पिकून टाकतो फक्त उद्यापासून एक काम करा तुम्ही आता
हे घराच्या बाहेर चालले की लाडी विचारायचं तुम्ही पुढे काय हे जर म्हणले का साहेबाच्या बायाकडे चाललो ते टंगडं बांधून घरात ठेवायला तो साहेबाज बाया मरू दे म्हणा तिकडं अगोदर आरक्षणाचं बघायचं आरक्षण मिळालं तर माझे राजकारण करायचं करा त्यावर मराठ्यांनी पक्ष नेते कोणालाच विचारायचं नाही अगोदर आपले लेकरं मोठे होण्यासाठी संघर्ष करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्या जीवावर बाहेर पडलो तुम्ही जर याच्यात राजकारण आणलं तर ते त्यांचं साधून घेतील पुन्हा एकदा आपल्याच पोराचं वाटलं होईल आणि अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार या संधीचं सगळ्यांनी आता सोनं करा एक जीवानारा असं या तुम्ही राजकारण करू नये या मताचा मी नाही तुम्ही अवश्य करा पण ती वेळ आता नाही ती वेळ आता नाही आता आपल्या लेकरांसाठी लढायचं आपल्याच गाड्या जात असतात गाड्या ते परेशान आता त्याच्या पोलावरच बसले तुमच्या लिहा कवर गाड्या म्हणतात काय मोजी तो किती मोजी त्याला मुंडकं खाली करून लिहूस तर 4-5 निघून जायचं तो काय मोजी कर त्या माग काय सुट्ट्याच्या पुढच्या टोल ना तर भले मोठे बसले वह्या तीन त्यांच्या तराची वेगळी चष्मे लावलेली ते लिहायचे आता वर बघितल्यावर एक गेली खाली एक तर लिहावं लागेल का नाही तर 4-5 निघून जातात काय गणित करतो मराठ्याचं आता गणित करणारा झोपलाय घरात आता तर गणित करणारा सुद्धा घरात झोपलाय आता ते मध्ये आपला कार्यक्रमच केला येईल कारण त्याला मी बारीक वाटत होतो पाहिजे एवढ्या जेडपट नाही गेले तेवढे एकटाच राहिले एकदा आरक्षण मिळून द्या त्याच्यात किती मस्ती आहे ना एकदा बघायचीच मला त्यात किती जण त्याला हातपाचा बेगार केले तो पिशीच घेऊन गेलो सध्या बाजाराची आणि त्याच्यात कागद कोणत्या संपादकाकडे जातो तुमच्या दम असला तर वाचून दाखवा त्यांना म्हणतो तो काय ह्याला मराठ्यात नाही लागतो रे हे पोट्टे राहणार बसत घाण शिदी त्या खाली त्या कमेंट मध्ये तो काय ह्याला वाटत होतं यांनी कुठून सापडून आणल्यात काय माहिती होय एक शिवाचे 2 दिवस जेवण जात नाही माझा इतके थोडीशी कुठून सापडून आणल्या तर कुठून ते कोणत्या संपादकाला दाखवते सध्या तुमच्या दम असला तर वाचून दाखवा तोच वाचव त्याच्यावर ना काही दिवसांनी त्यांनी जर मराठीत नाद नाही सोडला ना लोकांनी भजे खाल्लेले कागदच जर त्याने खायला लावले तिथून पुढे त्याला त्यांनी सगळ्या चपला चुपला असंच गोळा करायचा तुपल्याला वाटायला इतकं बधीर मंत्री मी कवाच नाही बघितलं काय म्हणा काय नाही मला म्हणताय हे 5वी शिकलेलं मी अरे माझ्या शिक्षणावर मी खरंच 12वी शिकलेलं आहे का सरकारने 3 दिवस घातले 3 तुला काय डोकं आहे का नाही ते म्हणले हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतं याचा अर्थ हे 12वी शिकलेलं नाही ते 3 दिवस घातले ते मला म्हणतात 5वी शिकले बरं मी 5वी जाऊन देतो मान्य म्हणून मी 5वी तो 5वी शिकलो पण तो जिरविली का नाही आणि तू जर एवढा हुशार होता तर मग जेलला गेला का बरं तो खरं बोलू तुम्हाला तेवढं ऐकलं आवडत त्याला माहिती म्हणलं मध्ये गेला आणि बेसन खाऊन आला बेसन भाकर तेव्हा म्हणतो त्याला काय माहितीये मध्ये काय काय मिळतं मध्ये बेसन भाकर कांदा मिळतो मग काय कोणी भर जर काही युद्ध जिंकून आला एखाद्याचं गोड कांदे मिळवले त्याचा त्यांना उलटा तुलटा कार्यक्रम केला तुम्ही फक्त एक युद्ध पुढे जातीत जर कोणी वाटा गेला ना त्याचा उभाच कार्यक्रम नीट करायचा फक्त तुम्ही एक देत राहा मग तो कुणी असू द्या मराठ्यांनी एक नाही आले पाहिजेत याच्यासाठी खूप जणांनी देव पाण्यात ठेवले होते खूप जणांनी मराठे जर एकत्र आले तरी जात एवढी प्रगत होईल आणि कोणापुढे हात पसरायची यांना गरज नाही लागला आणि तुम्हाला विनंती करून सांगतो तुम्हाला इथून पुढच्या काळात जे कोणापुढे हात पसरायची गरज नाही फक्त आरक्षण मिळून द्या तुमचे लेकरं मोठे झाले तुम्हाला कोणाच पुढे हात पसरायची गरज नाही कोणाच्याच पुढे हात पसरायची गरज नाही फक्त एवढं आरक्षण मिळून द्या आयुष्यभरासाठी या लेकरांचं कल्याण होईल त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे आणि दारू पित असल्याचं तेवढी एक सोड 2 गोष्टी जर मराठ्यांनी केल्या ना आयुष्याच्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि व्यसनापासून लांब जायचं जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून मराठ्यांचीच असणार लक्षात ठेवा नेताना 9च्या पुढं रातची 9 वाजण्या हातात द्यायचंच बंद केला
हात धरला सोडितच नाही ते टाकलेली असती 7-8 फोटो मयच काढित मलाच घडले एक तर आत्ता पाठीमागच्या आठवड्यात आलता मायाकडे ते त्याच्या तालातच आला ते कसल्या पण चलत असते त्याचा पाय असे टप्पूचे खोल होती निभार मला वाटलं फोटोकडे नाही माय ते कणाकणाच माया पायावर आला त्याची चप्पल होती माया पायाला असे लागले मग अर्धा नकच ओढावं नाही त्याला लय लोटलं पण ते लय टप्पू होतं मला सरकलच नाही पलीकडे ते इतके विचित्र टाकलेले माणसं मी एका गावात घनसंगी तालुक्यात गोदापट्ट्यात बैठका सुरू केल्या मी 4:30 वाजता पाठ कार्यक्रम घेतला माझा पाठ रात पाठ फक्त यासाठी लेकरं मोठे वाट म्हणून करतो जीवाची परवा नाही आणि 5 वाजता जेवलो पाठ अनुभव चिकट झोपलो कुणी रगवडी कुणी अंगावरची काय मला होतो एक फोटो काढून दे आणि त्याने सुरू तर फोटो काढले मला दिलं सुद्धा नाही वाटत ही परिणाम फक्त व्यसनार आपलं कुटुंबही सुखी नाही आपले पाहुणे आपल्याला नाव ठेवायला लागले मित्र सुद्धा आपल्यापासून लांब राहायला लागले गाव सुद्धा आपल्यापासून लांब तुम्हाला एक मुलगा म्हणून माझी विनंती फक्त व्यसनापासून लांब बांधाचे भांडणं मला त्यांनी आता खूप कमी केले आतापर्यंत मी 1700 साधे लग्न लावले 1700 आंदोलन सुरू झाले साधे मला एक लग्नाला कोणी बोलू नये बोललं तर ते साधच होत एक इंजिनियर पोर पण इंजिनियर पोरी कारण मला जबाबदारी व्यासपीठावर बोलावं लागतं म्हणून खोटं बोलून गेलं ते म्हणले आमची ती ही काढायची काय असते ती सुपारी फोडायची म्हणजे तुम्ही या म्हणलं येतो आणि असे व्यासपीठावर 20,000 सामान सांगितलं जिलेबी लाडू आमकं तमकं म्हणलं हे काय ते म्हणले असतं सुपारी फोडायचं म्हणले आता लग्नाला किती खर्च ते म्हणजे 20 लाख रुपये आहेत म्हणलं 20 किलोमीटर जाते जॉबाच्या खड्ड्यातून पोरीचं बाद देईल पोराचं बाद देईल वराड आणायला माझ्यासारखे फुकट फोडून जाते लय मोठे मी एक 10 मिनिटं ग बसलं म्हणलं उठा आत्ता लग्न करायचं इथं अरे ते म्हणजे यापत काय बोलली लग्नाला तुम्हाला सांगतो पोराला पोरीला जवळ घेताना एवढंच सांगितलं आई बाप्पा खड्ड्यात नका घाला आपली जात शिकलं 20,000 लग्न लागलं 20,000 त्या सामानाला 20 लाख रुपये लोकांचे करणार असे 1700 पेक्षा जास्त लग्न झाले लोक बांध सुद्धा फोडायचं बंद केले आता एवढी मराठा जात माझी एक आली म्हणून मला या जातीचा स्वाभिमान आणि गर्व सुद्धा वाटायला या जातीला जर एक हाक मारली ना तर आंतरवाडीच्या बांधावर मराठी उभा होते सगळ्या इतकी रेकॉर्ड सभा झाली की भारतात आतापर्यंत कोणाचीच झाली नसत ड्रोनच्या कॅमेरा सुद्धा लोक बसत नव्हते 20-20 किलोमीटरवर लोक होते काही काहीचे ड्रोन उसात पडले आणखीन सापडले इतके मराठे आले मराठे एकदा मनावर घेतल्यावर काय करते सांगता येत नाही आता 26 जानेवारीला मराठी तुम्हाला मुंबईच्या गल्ली गल्लीत दिसणार गल्ली गल्ली इतके मराठी टाकते नाही तुमची झाली का तयारी अलीकडे कोपरा म्हणलाय खरं सांगा बरं का आता तुम्ही येणार आहेत का नाही तर मी राहायचं तुमच्या भरोसा मला एकला ठ्यासाची तिकडे मारणार मला घेते टिंब तुम्ही राहा इकडे कारण मी तुमच्या भरोशावर शिव सोडलाय मराठा जातीनं काय पाठबळ देत असताना परवा दाखवून दिले मी आंतरवाडीच्या शिवला आणि गावकऱ्यांच्या लक्षात आलं हे पूर्ण गावाच्या बाहेर चाललंय आरपारची लढाई करायचं मी आंतरवाडीचा शिव 4.5 महिने सोडला पुढं गावावर राहायला लागलो हे जर आता गेलं तर आरपारची लढाई करायचं म्हणतो आणि माझ्या मायबापा इतकी माया मला त्या गावाने कारण 4.5 महिने झाले त्या गावात मी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी आंदोलन करतो त्यांच्या लक्षात आलं गाव पुरं लढायला लागलं माझा सुद्धा भूमिका टाकला की आपण सुद्धा याला सोडून 600-500 किलोमीटरवर लांब चाललो आणि ही वार्ता अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यात 123 गावात पसार ही 123 गावं 11 तालुक्यात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखे पसरले 15 लाख लोक अर्ध्या घंट्यात आई तसे हवे लागले पाठबळ आणि आशीर्वाद द्यायचा आई तसे पाठबळ काय द्यायचं आणि कशी साथ द्यायची हे मराठ्यांकडून शिकावं आणि मी जसा आंतरवाडी गाव सोडलं आता शिरूरपर्यंत आलो एकही गावाचा नाही का मराठा घरी शिरूरने सुद्धा तेच केलं आणि इथून पुढे मुंबईपर्यंत सुद्धा तेच होणार आशीर्वाद देण्यासाठी आसपासचे शेकडो मराठी मी ज्या रस्त्यावर जातो त्या रस्त्यावर आणि
माझी तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही. मग छाती रुपया जरी झालं तेवढ्या तरी दिलं. आणि मराठीच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय हे तुमचा मुलगा एक इंच सुद्धा मागे सरकारला नाही. शब्द आहे माझा. फक्त तुम्हाला एकच विनंती माझी, जर तिकडं पोरांना काही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडची खिंड तुम्हाला लढवायची. मुंबईचे खिंड आम्ही लढवतो. आता पर्याय मी बीडच्या सभेत सांगितलं होतं, बीडला इशारा सभा घेतली आपण. त्या सभेत सांगितलं होतं की माता मावल्यांकडे काम दिलं, आम्ही सगळे मुंबईला जातो, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागणी नाही येणार. जर पोरांना त्रास झाला तर मागची खिंड माता मावल्यांनी लढा. बीडसह महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना त्यावेळेस आव्हान केलं की सगळ्यांनी पाठीमागची खिंड लढा. सांगल फक्त तेवढंच करा, काहीच करायची गरज. मुंबईला जाणारे मराठी नुसते तिथे जाऊन मांडी जरी घालून बसली तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच मराठ्यांच्या हातात आरक्षण पडलंच म्हणून समजा. नुसत्या मांड्या घालून शांत केलं. आणि पाठीमागच्या माता मावल्यांनी जर तिथं पोराला काही त्रास दिला, भला तुमचं त्यात पोरग नसल किंवा असल मला नाही माहीत, पण गेलेल्या पोरात तुमचंच पोरग बघा आणि त्याच्या पाठीशी उभा राहा. ते पोरं आरक्षण घेतल्याशिवाय मागे नाही येणार. तुम्ही फक्त त्यांना जर त्रास दिला तर एकच काम करा, एवढ्या वेळेस आरक्षण पोरांना मिळेल. जिल्ह्यातल्या माता मावळ्या एकत्र येणार, टाकतील. एक माता मावळी जर रस्त्याने निघायला लागली तर पाठीमागे लाखाला तयार होणार, फक्त पुढं निघणारे पाहिजे. तुम्ही फक्त मागे एकच काम करा, तिकडं पोरा जर काही त्रास दिला, इकडं सगळ्या महिलांनी उठायचं. ते पक्षाचा कोणता असो, आमदाराच्या मंत्र्यात दारात जाऊन बसा, काहीच करायचं नाही. नुसतं त्याच्या दारात जाऊन चौकून बसायचं आणि त्याला दोनच शब्द विचारायचे, तू इकडं निवांत झोपला म्हणायचं, तिकडं आमचे पोरं आरक्षणासाठी गेले आणि तू एक जिल्हे मंत्री आमच्या लोकांना त्रास द्यायला लागले. तू फक्त त्यांना फोन करू सांग, त्रास देऊ नको आणि फक्त पायातल्या हातात घ्या, हाणू फिरू नका. ते 2 महिने दार नाही उघडायचो, बाहेर सुद्धा नाही येणार. मी असं म्हणलं नुसतं व्यासपीठाच्या खाली आलो म्हणून तर चाललोय काही मी सरकार तेच म्हणतोय, असा निवार नमुना लागला म्हणजे घ्या आपल्याला. कारण मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, मी समाजाला मायबाप मानलंय, माझं कुटुंब बाजूला सोडलं सारलंय. मी या समाजाला मला कोणतंच माया कमी नाही पडू दिली आणि मी यांच्या जोरावर तिथं चाललोय. मी मरायला नाही देत, कारण या समाजाचे पोरं एकदा मला आरक्षण देऊ. क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत झालेले अधिकारी बघायचे, IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले बघायचे, कारण हे आरक्षण केंद्रापर्यंत. त्यामुळे मी व्यासपीठावर खाली उतारलो बीडच्या आणि नुसतं बसलो. माता मावल्या आल्या, ते म्हणे दादा तुम्ही जर मुंबईला आले आहेत मागे नुसतं त्रास द्या द्या, एका चपले थुतार फोडी देते. माता मावल्या सुद्धा इतक्या ताकद आल्या, कारण महिलांना कळाले आपल्या लेकराचं हित या आरक्षणाचे आपले लेकर याच्यामुळे मोठे होणार. म्हणून आपला समाज एक वडला, आता एक वडला तर एकजूट फोटो देऊ नका. जाताना तुम्हाला एवढंच सांगतो, मी तुमच्यात असं नसेल मला नाही माहिती, परंतु माझी जात खूप दिवसांनी एकत्र झाली, एकजूट फोटो देऊ नका, एवढी जबाबदारी मागं सांभाळा. मात्र मी आता मागं हटायला तयार. काही झालं तरी मी 1 इंच सुद्धा आता मागं न सरकारचं ठरवलं. मी उद्या तुमच्यात असं नसेल मला माहिती नाही, तू विचार सुद्धा मोडू देऊ नका आणि जात मात्र कधीच तिच्यात आता फूट पडून देऊ नका. एवढी जबाबदारी तुमच्या खांद्यावर राहू द्या. कारण हे लेकरं खूप वेदना सहन केल्या, एका टक्क्यावर जर लेकरं हुकलं ना तर घरापर्यंत रडत यायला लागलं. कित्येक तरी पोरांनी आत्महत्या केल्या, कित्येक तरी पोरांचे आणि आईबापांचे स्वप्न भंग झाले की माझे लेकरं अधिकारी झाल्यावर कधी काही आम्हाला सुद्धा सावलीत बसायला मिळत, पण ते स्वप्न सुद्धा या आरक्षणानं पुढे रात्रांगोळी करून टाकली. आता हा लढा आपण जिंकत आला, आता हे शेवटच्या टप्प्यात ही लढाई जिंकायची माझ्या फक्त या जे पोरं तिकडं आज मुंबईकडे चालले ते तुमचे लेकर म्हणून चालले, यांच्या पाठीशी ताकदे नाहीत ते उभा राहा. की आता इथं जमलेले जे लोक आहेत यांनी पुणे जिल्ह्यात वार्ता पसरा की आपल्याला शांततेत, परंतु पुढे जर तिकडं काही त्रास झाला तर मुंबईच्या गल्लीत मराठी असणारच, पण महाराष्ट्रातल्या रस्त्यावर फक्त आणि फक्त मराठीच दिसले पाहिजे या ताकदीला रस्त्यावर.
इतका धाक भरला पाहिजे की कधी काही मराठ्याच्या वाटा जायचं जर कोणी म्हणलं तर त्याचा अंग थरथर कापला पाहिजे या ताकदीने एकत्र. आणि मुंबईत बी इतकी धडक मारा, इतकी शक्ती दाखवा की विश्वाचा सुद्धा रेकॉर्ड मोडला पाहिजे की इतक्या ताकदीनं मराठी मुंबईत आलेच कसे, इतक्या ताकदीनं धडक मारा, याची शक्ती दाखवा. मराठ्यांची इतकी एकजूट या मुंबईमध्ये दाखवा की अंगातलं रक्त सुद्धा असं सळसळ केलं पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न 2 घंट्यात मार्गी निघाला पाहिजे या ताकदीला. या 26 तारखेला या आपल्या पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना मी आज शिरूर नगरीतून आवाहन करतो, एकानंही घरी राहू नका. आपल्या लेकराच्या न्यायासाठी सगळे आपले कामधंदे थोडे दिवस बंद करून मुंबईकडे या. आपल्या लेकरांना एकदा आरक्षण द्यावं लागा. बस आपलं स्वप्न पूर्ण झालं. आपलं आरक्षण एकदा मिळालं की आपले लेकरं मोठे झाले आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्या शक्तीनं मी तिथं चाललो की मी माझा शेवटचा प्राण सुद्धा तिथं या समाजासाठी द्यायला तयार आहे, पण आता हाताला तयार आहे. आणि माझं शरीर सुद्धा मला साथ देत नसताना मी माझ्या समाजासाठी जीवाची पर्वा नाही करत आणि तुम्हाला शब्द देतो, शेवटी सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी छातीवर शिली, पण मागा हटणार नाही. या समाजाची मरेपर्यंत गद्दारी करणार नाही शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. रस्ता करा, थोडा गाडीकडे जायला रस्ता करा. या साईडचा